साई सेवकचा ID आहे, हे बघा असा ID घेतल्याशिवाय पुढचे कामं काय होत नाही बाबाचे, लक्षात ठेवा फक्त. कैसे है भाई लोग और भाई लोग के नाम आने भाई लोग. तर भाई लोग आजचा विषय कसा आहे, आजचा विषय तुम्हाला माहितीच आहे, मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं आहे. तर तो ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर जाऊन पहिले बघा. साईला लालबागचा मी ब्लॉग सोडलेला आहे. आणि आता मी चाललेलो आहे साई सेवक मध्ये, म्हणजे महाराष्ट्रात सर्वात मोठी पालखी म्हणजे साई पालखी साई सेवक. तर मी तिकडे चाललेलो आहे आता. हा पण माझा फर्स्ट टाइमच आहे तिकडे साई सेवक मध्ये. तर बघू आता फटाफट जाऊ तिकडे. आपण थोडासा लेट झालेला आपल्याला जायला, तर आपण तिकडे जाऊ फटाफट आणि तिकडचं आपण शूट करूया. आणि तोपर्यंत फटाफट ब्लॉगला लाईक करून ठेवा आणि ब्लॉग बघता बघताच कमेंट करून ठेवा तुम्हाला कोणता पार्ट आवडतोय, आणि शेअर पण नक्कीच करून ठेवा. चला तर कोणताही न वेळ घेता आपण तिकडे पोहोचूया. तोपर्यंत स्टे ट्यून. ब्रह्म साकार स्वामी दत्त दिगंबर आता तुम्हा देवाधिदेवा पादावे माधवाला सांभाळा पोलिबा कारवारी शांतार्दा हरे राम समुद्र पर्यंताला एकरार्धी तदक्लेश श्लोको विगीतो मरुतस्य पर्वेतारो मरुतस्यावतंग्रहे आविचितस्य कामप्रे विश्वे देवा समान सदैति.
मित्रांनो बघा मेन जे क्लिप भेटले ना त्याचा गुन्हेगार हा आहे बाबा आपला दिनेश भाऊ आहे. याचा तुम्ही रील बघितली असेल शॉपची. तर याच्यामुळे मला लेट झाला. आणि हे बघा साईराम बोल आयडी दाखव एकदा. साई सेवकचा आयडी आहे हे बघा. असा आयडी घेतल्याशिवाय पुढचे कामं काय होत नाही बाबाचे, लक्षात ठेवा. फक्त हे ते खूप टाईट करून लावावं लागतं तर ते नीट लाव. मी लावतो. तर जाऊन द्या. चला आता हा साईराम हा पालखीला जाणार आहे 10 दिवस. काय 9 दिवस रामनवमीपर्यंत. तर आपल्या भावाला पण शुभेच्छुक. नीट जा, नीट आहे, पद्धतशीरपणे बोल. जय साईराम. ओम साईराम. तर साईराम मित्रांनो, आत्ताच पालखी म्हणजे पालखी पुढे गेलेली आणि आम्ही ते बसलेलो बस स्टॉपवरती. गेले 1.5 तास झाला ना आपल्याला बसलेलो आहे. 1-1.5 तास आम्ही बसलेलो. खूप पाय दुखले म्हणून खूप सुंदर असा अनुभव होता. आणि सगळ्यात पहिली पालखी मुंबईमधली, तर तो पण अनुभव गेला. आणि माझा फर्स्ट टाइम आहे पालखीचा. तर मी आणि गणेश दादा बसलेलो आहे. तर तुम्ही पाठी पण माझ्या बघू शकतात. अजूनही पालखी पुढे जाऊन 1.5 तास होऊन पण अजूनही साई भक्त चालत पुढे चाललेलेच आहेत. तर मला एवढं म्हणायचं, ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा. ब्लॉगला लाईक करा आणि ब्लॉग मध्ये कोणता पार्ट तुम्हाला आवडला तो कमेंट करून सांगा आणि शेअर करा. आणि भरपूर गर्दी होती पालखीला आणि या गर्दीमध्ये या मिटिंगने शूट केलेलं आहे. त्या मिटिंगला नक्की सपोर्ट करा. तर बस एवढंच बोललं. आणि ओम साईराम. जय साईराम. आणि अजून एक सांगायचंय, ते मित्रामुळे काय फुटेज मला काढता आले नाही, कारण की माझ्या बॅगेमध्ये आयडी आहे मित्राचा. ते मी मित्राला आयडी करून दिला सगळा, म्हणून थोडा टाइम लागला. काय फुटेज भेटला नाही, पण बघू जसा फुटेज मॅनेज झाला तसं मी केलं शूट. मग ठीक आहे, चांगलं झालं. नाही टेन्शन. स्टार्टिंगला जेव्हा पालखी निघत नाही बाहेर, ती पालखी टन मारून केस ओव्हर ह्यानी येणार सगळं दोन्ही पण कामं केलं मानलं पाहिजे. मित्रासाठी मित्र घरी आहे, मित्राला दरवर्षी जात असतो मित्र. त्याच्यासाठी त्यांनी आयडी बनवून जा खास करून मित्रांना. म्हणजे असा एक मित्र खूप कमी असतात. आता आजकाल बोलता नको रे बाबा मला शूट करायचंय, नको मला टाइम नाही, अशी खूप कमी असतात. पण असे बोलतात ना यामधले खूप कमी असतात. पालखीसाठी फक्त बाबांसाठी बस, बाकी काय नाही. बाबांचं प्रेम बस बाकी काय नाही. बस मी एवढंच बोलेल. ब्लॉग कसा वाटला तुम्हाला लाईक कमेंट शेअर करा. आता एवढं मी मित्राला पण बोलेल की मित्र जाईल ना 9 दिवसासाठी, तर बाबांना आहे ना मित्रांचं साईराम नक्की. सगळ्यांना साईराम माझ्याकडून पण. माझे जेवढे पण फॅन फॉलोअर, जेवढे पण व्ह्युअर्स आहेत त्यांना पण. बस आता एवढंच बोलेल. आता काही काम आहे ते करायचे पण आहेत, त्यासाठी पण आम्हाला पुढे जायचं आणि ब्लॉग पण एडिट करायचा आहे आजच्या आदत. बाकी काही विषय नाही. तोपर्यंत ब्लॉग बघून लाईक करा आणि शेअर पण करा सर्वांना. आणि चला नेक्स्ट टाइम आता पुढच्या ब्लॉगला भेटू. तोपर्यंत साईराम.